महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर तेजस्वी घोसाळकर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। गेल्या काही दिवसांपासून त्या उद्धव ठाकरे यांच्या सेनेत नाराज असल्याची चर्चा होती। हिवाळी अधिवेशनाच्या काळात आम्ही संघभूमी देत असतो। देशासाठी प्रेमाची समर्पणाची भावना या ठिकाणी आम्हाला ऊर्जेच्या माध्यमातून मिळत असते। एका विचाराने सर्व एकत्र येतात। वेगवेगळी निवडणूक जरी लढलो तरी आम्ही मित्रपक्ष एक आहोत असं मंत्री मेघना बोर्डीकरांनी म्हटलंय। देशासाठी विश्वबंधुत्व नांदवा हे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करतो। या संघभूमीत आलो याचा आम्हाला आनंद आहे अशी प्रतिक्रिया मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली। संघाच्या भूमीत आल्यानंतर आम्हाला वेगळी ऊर्जा मिळते। संघ कार्याची कार्यपद्धती आणि शिस्त हे संघ कार्य पद्धतीतून आम्हाला शिकायला मिळतं। संघाचं कार्य हे व्यापक एक सर्व क्षेत्रात संघ कार्यरत आहे। नियोजनबद्ध शेवटच्या घटकापर्यंत कार्य करत असतो असं गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी म्हटलंय। परंपरेने आम्ही सर्वजण दरवर्षी संघस्थानी येत असतो, दर्शन घेत असतो आणि ऊर्जा या ठिकाणाहून घेऊन जातो। ही ऊर्जा आम्हाला कायम काम करण्यासाठी शक्ती देते असं मंत्री अतुल सावे यांनी म्हटलंय। राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्याच्या इतिहास अभ्यासक्रमात समाविष्ट करून घेत आहोत। संपूर्ण जीवनपट यात दिसेल। पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, दादा भुसे यांचं अभिनंदन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय। मुंबई महापालिका निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात भाजप आणि शिवसेनेच्या पक्षातील समन्वय समितीची पहिली बैठक मंगळवारी मुंबईत होणार आहे। या जागांवर चर्चा करताना त्या वॉर्डातील राजकीय समीकरण, पक्षीय बलाबल, मागील निवडणुकांमध्ये पक्षांना झालेल्या मतदानाची आकडेवारी या सर्व गोष्टींचा विचार केला जाईल। विरोधी पक्षनेते पदावरून फडणवीसांवर पृथ्वीराज चव्हाणांनी टीका केली। विरोधी पक्षनेतेपद द्यायचं नसेल तर त्यांनी सांगून टाकावं, उगाच फडणवीसांनी नाटकं करू नयेत अशी टीका पृथ्वीराज चव्हाणांनी मुख्यमंत्र्यांवर केली। माजी मुख्यमंत्र्यांना बालिश विधानं शोभत नाही। ज्यांचं राजकीय अस्तित्व स्थिर नाही ते पंतप्रधानांवर बोलतायत। पृथ्वीराज चव्हाणांनी केलेल्या दाव्यावर आशिष शेलारांनी टीका केली। सचिन अहिर यांनी पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्याचं समर्थन केलंय। चव्हाणांचं राजकीय घडामोडींवर बारीक लक्ष असतं। ज्येष्ठ नेते बोलतात म्हणजे त्यात काही अर्थ असेलच अशी प्रतिक्रिया अहिर यांनी दिली।